रायगड जिल्ह्यातील आणखी एक दुर्गरत्नाला आपण भेट देणार आहोत। खोपोलीपासून पनवेलकडे जाताना वाटेत चौक नावाचे गाव लागते। शेजारीच असलेल्या मोरबे धरणापासून सोंडेवाडीकडे रस्ता जातो। गुगल मॅपच्या सहाय्याने सोंडाई किल्ल्याच्या पायथ्याशी आपण पोहोचू शकतो। नमस्कार, मी मिलिंद ताजवे तुमचे पुन्हा एकदा स्वागत करत आहे नवीन अशा ॲडव्हेंचरस व्लॉगमध्ये। आणि आज आपण आलेलो आहोत किल्ले सोंडाई या ठिकाणी ट्रेक करण्यासाठी। तर रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात सोंडेवाडी हे किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले गाव आहे। आणि किल्ल्यावर गडदेवता जी आहे सोंडाई देवी, त्याच्यावरून किल्ले सोंडाई असं नाव पडलेलं आहे। चला तर मग आपण सुरुवात करूया ट्रेकसाठी। काल संध्याकाळी खोपोलीमध्ये सतीशच्या घरी जायला उशीर झाला। ॲज युजल जेवण वगैरे झालं, गप्पा केल्या आणि आज सकाळी थोडंसं लवकर निघालो। खालनं जो आहे गड एकदम दृष्टिक्षेपात आहे, लगेच दिसतात ते भेंडे दिसतात तिथं। हे पहा, माकडे आहेत, इकडून तिकडून उड्या मारतात। अरे बापरे, भरपूर माकडे आहेत। ऍक्च्युली ती वानर आहेत, काळा काळा फेस आहे त्यांचा। सोंडाई किल्ला प्रसिद्ध आहे त्याच्या लोखंडी पायऱ्यांसाठी, ज्या की गावातील लोकांनीच बसवलेल्या आहेत। ती चढण चढून आल्यानंतर आपल्याला एक छोटासा पठारी प्रदेश लागतो, ज्या ठिकाणी एक छोटंसं हॉटेल आहे, ठीक आहे। आणि किल्ले सोंडाईचा बोर्ड आहे आणि किल्ला तर एकदम स्पष्ट दिसतो। दुसरी गोष्ट, इथे एक लोखंडी मचाण सुद्धा बांधलेला आहे। सोंडाई किल्ल्याचा ट्रेक हा सोप्या श्रेणीत येतो। अगदीच ज्या व्यक्तीने यापूर्वी कधीही ट्रेक केलेला नाही ती व्यक्ती देखील हा ट्रेक सहज करू शकते। खालचं ते मचाण आणि तो स्टॉल, तिथून अगदी थोडं पुढं आलो आणि या ठिकाणी पुन्हा एक स्टॉल दिसलेला आहे, जे की बंद आहे। आणि याच्यासुद्धा अगदी थोडंसं जवळ आणखी एक आहे, तेही बंद आहे। किल्ल्याच्या अपोजिट साईडला मोरबे धरण जे आहे, अतिशय सुंदर, म्हणजे इतकं निळाशार पाणी दिसतं सगळं। आणि धरणाच्या अगदी लागूनच ईर्षाळगड आहे, तो सुद्धा एकदम असा ऐटीत डौलत उभा आहे तिथं। जाऊयात आपण कधीतरी तिकडे पण पुन्हा एकदा वेळ काढून। मी तरी तुम्हाला या ठिकाणावरून तो व्ह्यू दाखवतो समोरचा। आणि जसं आपण किल्ल्याच्या अगदी वरती जाऊयात, सोंडाई मातेचं दर्शन घेतल्यानंतर मी ड्रोन शॉटसुद्धा घेणार आहे। चला, ते पण भारी येतील। आता हे समोरचं इथनं दाखवतो कसं दिसतंय। हे पहा, हे सगळं मोरबे धरण आहे आणि हा जो आहे हा आहे ईर्षाळगड। आत्ता थोडं पुढं आल्यानंतर जे एक स्टॉल दिसलेलं आहे वरती, तर त्या ठिकाणी ते स्टॉल चालवणारे काका आहेत, ते भेटलेले आहेत। तर ते आत्ताच सांगत होते की ईर्षाळगड जो आहे हा पर्यटकांसाठी आता बंद झालेला आहे। काका काय सांगत होते तुम्ही? विशाळगड बंद आहे। हां हां, कशामुळे बंद आहे? ते मागे पाऊस पडला ना? मागे पाऊस पडला आणि दडी खाली गाव गेला ना, हां तिथनं। अच्छा अच्छा, बरं बरं। आता काय परत सुरू नाही होणार? आता कधी सुरू होईल ते आता गव्हर्नमेंटची हाती आहे। बरोबर। या ठिकाणी खडकावर ॲरो करून ठेवलेले आहेत
हे पहा, पायऱ्यांचा जो टप्पा आहे जो आपल्याला दिसतो इथून, या ठिकाणी आता 2 पर्यटक मला भेटलेले आहेत. आय गेस वरती पण कोणी नाहीये, त्यांनी सांगितलं मला. कहाँ से आए आप लोग? मुंबई. साथ में ही है आप लोग. क्या नाम है आपका? मीत. हाँ. अरे वाह, सही ना. कृति. हाँ. अच्छा, कैसा लगा फोर्ट? काफी अच्छा है, पर थोड़ा कम है तो मेरे लिए ठीक है. अच्छा, बेसिक मतलब हाँ. beginner के लिए बिगिनर्स ठीक ट्रेक है. हाँ. अच्छा, लोग okay. स्टार्ट से लेके एंड तक डॉग्स ने अकम्पनी किया और ऊपर बंदर आ गए थे. बहुत ज्यादा बंदर दिख रहे, इधर से भी दिख रहे. है 10 तो हम लोग को दिख गए थे. अच्छा, चलो ठीक आहे, मजा आहे. लेकिन बहुत अच्छा था. चलो ठीक आहे. अभी आता मी निघतो वरती, कारण मलाही माकडांची आता बघावं लागेल त्यांच्यापासून कशी सुटका होते काय. ड्रोन पण उडवायचा आपल्याला वरती, बघूयात काय होतं. चला निघूयात. अतिशय सुंदर इथून जो व्ह्यू आहे, धमाल आहे, म्हणजे अवर्णनीय. खूपच सुंदर दिसते, खूपच सुंदर दिसते. खास काय मला आवडलं माहिती का, ते पाणी जे आहे ना धरणातलं, ते इतकं म्हणजे सिनेमॅटिक वाटतंय, क्लास. आणि त्याच्याच बाजूला इर्शाळगड आहे, जो की आता पर्यटकांसाठी बंद करण्यात आलेला आहे असं मला खाली कळालं. त्यामुळे बघूयात जेव्हा कधी तो भविष्यात चालू होईल, आपण त्या ठिकाणी नक्कीच व्हिजिट करूयात. चला, आता अगदीच हाकेच्या अंतरावरती गडमाथा राहिलेला आहे आपला, आपण निघूयात. चला. थोडं पुढं चालून आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी 2 पाण्याची टाकी दिसलेली आहेत, आणि दोन्हीमधलं पण पाणी हिरवं आहे, पिण्यायोग्य नाही येते. हे पहा, त्याच्यामध्ये प्लास्टिकचा कचरा कोणीतरी टाकलाय. हे बघा, पाण्यात पाय ठेवून बसू नये, अन्यथा योग्य ती कारवाई केली जाईल. सोंडाई किल्ला ज्या पायऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे, त्या पायऱ्या आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता. आणि या टप्प्यानंतर वरती आणखी एक टप्पा आहे पायऱ्यांचा, आणि त्यानंतर आपण गडमाथ्यावर जाणार आहोत. चला तर मग. पायऱ्या एवढ्या स्टेडी आहेत ना, म्हणजे भक्कम आहेत, हलत नाहीत जरा सुद्धा. या ठिकाणी पाण्याचा एक टाका आपल्याला दिसलेला आहे, तर त्यातलं पाणी काही स्वच्छ नाहीये. हा जो दुसरा टप्पा आहे, हा जाग्यावरती एकदम एलिव्हेटेड आहे, आणि ऍक्च्युली 2 मध्ये आणखीन एक टप्पा, म्हणजे खालचा एक टप्पा आणि हा एक टप्पा दिसतो, याच्या एक टप्प्यामध्येच आणखीन एक टप्पा इन्क्लुडेड आहे, पण तो एक सलग आहे. जसाही पायऱ्यांचा हा टप्पा आपण चढून येतो, समोरच आपल्याला एक खांब टाकं दिसतं. मी दाखवतो तुम्हाला, माझ्या पाठीमागेच आहे. हे पहा, हे पिलर्स आहेत, खांब आहेत, आणि वरच्या दगडाचा जो भार आहे तो त्या खांबांनी सांभाळलेला आहे, म्हणून याला खांब टाकं म्हणतात. आणि बाजूलाच असं इथे या ठिकाणी शेंदूर आहे काही काही ठिकाणी, आणि याच्या बाजूला सुद्धा एक टाका आहे. या ठिकाणी आपण खांब टाकं पाहिलं त्या ठिकाणावरतून, तिथून आपण असं आलो खाली. खाली खोल आहे, आणि या ठिकाणी पाठीमागे आणखीन एक छोटं टाका आहे, पण ते एकदमच कोरडं आहे. मी दाखवतो तुम्हाला जवळ आणखी. हे बघा, टाकी पाहून झाली. आता अगदी आपण गडमाथ्यावरती येऊन पोचलेलो आहोत. थोडासा रस्ता बाकी आहे. या ठिकाणी एक रॉक पॅच आहे,
फायनली गडमाथ्यावर येऊन पोचलेलो आहोत आपण. माझ्या पाठीमागे भगवे झेंडे दिसत आहेत. त्या ठिकाणी देवीचं मंदिर आहे. जाऊन आपण दर्शन घेऊयात. या ठिकाणी गडमाथा जो आहे तो खूपच छोटा आहे. अगदी 100-1 माणसं फार फार तर एका वेळेला उभी राहू शकतात. म्हणजे या ठिकाणी जास्त गर्दीसुद्धा हे होणार नाही, हँडल होणार नाही. संपूर्ण सोंडाई किल्ला हा आपला पाहून झालेला आहे. आणि गड, त्याचे स्थान, त्याचे स्वरूप जर पाहिलं आपण तर आपल्या लक्षात येतं की हा एक टेहळणीसाठी असलेला किल्ला आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन किल्ल्यावर. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.